रात्रीचा 7:12. मी तुमच्या सगळ्यांना एक जोक सांगू का? हा, लय हसाल. तुला नको म्हटलं तर थांबणार आहेस का? नाही, ओके, सांग सांग सांग. हा सांगणार असेल तर मी पण एक जोक सांगेल, ऐकावं लागेल सगळ्यांना. दौल्या थांबच मग तो नको सांगू जोक. अरे असं काय करता रे बिचाराला? आद्या तू सांग, कोणी नाही ऐकलं तरी मी ऐकेन. मी पण ऐकते. तुम्ही दोघी ऐकता ना म्हणून त्याला फालतू जोक सुचतात. मग मी ना आजपासून कोणाचं काहीच ऐकत नाही. तुम्ही चहा नाश्ता पण तुमचंच बनवून घ्या. हे छाया, ऐक की, तू जोक पण चांगला सांगतेस, पण हे असला जोक नको मारा जाऊ, माझ्या पोटात धस होतं ग. हे बरं ऐका की, लय भारी जोक आहे, आमच्या गावचं आहे, एव्हरग्रीन जोक आहे आमच्या गावचा. तर काय होतं, एक दिवस एक असतो साप आणि एक असतो नाग. नाग सापाला म्हणतो सापड्या आणि साप नागाला म्हणतो नागड्या. माहिती रे, ऐकल्यासारखं वाटलंच मला. ऐका ऐका, सांग की. तू खरंच डोक्यानं पागळायस. अरे सगळ्यात जोक फोडला, आता काय सांगू? अरे ठीक आहे, तुझ्या गावात असतील ना अजून बरेच जोक्स, त्याच्यातला एक सांग. हे आमचा पारंपरिक जोक आहे. संचिताचा फोन आलाय, उचल. मला खरंच माहित होतं. हॅलो छाया. हा. येस का ग? अगं हो, घरीच आहे आम्ही, म्हणजे आता निघणारच आहे कॅफेला. बरं ऐक ना, माझं एक पार्सल आलंय, तेवढं घेशील का? मी पेमेंट केलं त्याला, तो आला असेल जरा वेळ, मग तू जाऊन कलेक्ट कर प्लीज. अगं हो, आलंय कोणीतरी दारावर. मॅडम पार्सल. मॅडम OTP. विचारायचं का जाऊन लगेच? तिला काय झालं मधनच? मला या बंगल्याचाच काहीतरी फॉल्ट वाटतोय. आद्या पुन्हा तो आलाच का त्या मुद्द्यावर? अरे बघ ना, सगळ्यांसोबत काहीतरी वेगळं विचित्र घडतंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी विचारून आले तिला काय झालंय. हा योगे, तुला माहित असणार आहे काय झाले. अरे नाही, तसं काही नाहीये, मी विचारते ना तिला काय झालंय. ओके योगिता, तुला नक्कीच काहीतरी माहिती आहे छायाबद्दल, तू का लपवतेस आमच्यापासून? हिला नक्कीच काहीतरी माहिती, पण आपल्याला का सांगणं झालं? छायाचा विषय काढला की जाते पळून. आपल्याला शोधून काढलं पाहिजे. दुसरं कोण सांगणार आहे हिच्याशिवाय? योगिता प्लीज आता खरं खरं सांग काय झालंय ते. योगिता, याला तर कोणाच्या पास मध्ये इंटरेस्टच नव्हता ना, आता कशाला ऐकायचंय? कारण आता विचार करून करून माझं पण डोकं जड व्हायला लागले. आणि मी म्हणालो होतो की ती कुठून आली, कशी आली हे आपल्याला माहिती नसेल तर काही जास्त बिघडणार नाही, पण माझं मला पण आता ते पटत नाही. कारण जोपर्यंत छायाबद्दल आम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत ती अशी का वागतेय हे आम्हाला कुणालाच कळणार नाही. मी तेच म्हणते, तुम्ही नका पडू या सगळ्यात, वागू द्या तिला जसं वागायचंय तसं.
हे तू म्हणतेस का योगे? एकीकडं कुटुंब कुटुंब म्हणायचं आणि दुसरीकडं कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या बाबतीत महत्वाची घटना घडली असताना ना कुणाला काय सांगायचं नाही. ह्याला नातं नाही म्हणत, अविश्वास म्हणतात. आणि तुला जर नाही सांगायचं ना तर राहू दे. ए चल रे. अरे दौल्या, नको ना जास्ती शहाणपणा करूस. मी शहाणपणा करतोय का? हे बघ, जे खरं आहे ना ते मी तुम्हाला सांगितलं नाहीये, कारण मला माहित नाही तुम्हाला ते सहन होईल की नाही. ते मुळात मलाच ते पुन्हा आठवायचं नाहीये, म्हणून मी तिच्या पास्ट बद्दल तुम्हाला काही सांगितलं नाही. ठीक आहे, नको सांगू आम्हाला काही. फक्त असं काही पुन्हा घडेल ना तर आम्ही काय करायचंय तेवढं तरी सांगून ठेव. काय नाही, एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसायचं. दुसरं काय करणार आहे? तोंडाकडे नंतर बघा, आधी काय खाणार आहे का ते सांगा. मला बाहेर जायचंय. नाव इट्स टाइम टू शटर डाऊन. अलेक्झांडर, तू गेलास तरी चालेल. काही हवं असेल ना तर मी आहे. नाही ते बरोबर आहे, पण माझं विचारणं कर्तव्य आहे ना. आहे ना संचिता मॅडम? झालं विचारून? व्हेरी गुड. तू आता गेलास तरी चालेल. ओके. गुड नाईट. हॅव अ नाईस डे. रात्री जाताना पण नाईस डे म्हणतो का? काय सगळी लिंक तोडली. काय बोलत होते मी? तुम्हाला सहन नाही व्हायचं. हा, पण ठीक आहे. आता मलाही वाटतंय की ती वेळ आली आहे. पण एक वचन द्या मला. छायाच्या पास्ट बद्दल मी तुम्हाला जे काही सांगते ते कोणालाही कळलं नाही पाहिजे. ती गोष्ट ह्या चौकटीच्या बाहेर अजिबात केली नाही पाहिजे, बरं का? प्रॉमिस? प्रॉमिस. तर छाया मूळची सातेगावची. सातेगाव? सातेगाव मधल्या एका छोट्या घरातली कमी शिकलेली पण सगळ्यांची लाडकी अशी मुलगी. नाही पैसे नाही. चहा चांगला झालाय ना? चहा चांगला झाला. मग पैसे पण मला मिळायला पाहिजे. आज पण बघू, सावंत सर आले तर मागावं लागेल. बघितलं का कसं रुबाब झाडतोय? तोंडावरची माशी उठत होती का शाळेत असताना? तेव्हा उठत नव्हती, पण आता बघ कसा हिरो सारखं फिरतोय. नादाला वगैरे लागू नकोस त्याच्या. घरी तुझ्या असलं काही चालायचं नाही. मला कळतंय ना तेवढं. मी कशाला नादाला लागू कोणाच्या?
बिचारी यार, त्या माणसाने बघितलं म्हणजे तिचं आता काही खरं नाही घरी. पण मला तर विश्वासच बसत नाहीये की छाया असं काहीतरी करेल. तेच तर, काय भयानक ही डेंजर पास्ट आहे हिचा. कधी फिल्म मध्ये याच्यावर माहिती. आद्या, काय फिल्म? शब्द तिलाच आठवत आहे ना? सॉरी, तू 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 सांग ना पुढे. मग काय, मुलगी हे परक्याचं धन आहे असं म्हणतात ना, पण संकटात सापडलेली मुलगी ही फक्त एक संधी असते. त्या बिचारीला त्याचा प्रत्यय त्या दिवशी आला. काय ग पोरी, कुठे निघालीस? ते मी कॉलेजला चालले होते काका. कॉलेजला निघाली का कोणाची वाट बघतीयस? नाही नाही, कॉलेजलाच चालले होते. अगं मला माहिती की तुझं कॉलेज किती जोरात चाललंय ती. त्या दिवशी इथंच बघितलं मी. त्या काय नाव त्या पोराचं? काका तुम्ही ना घरी नका सांगू, नाही तर बाबा खूप चिडतील. घरी नका सांगू. घरी नको सांगू? खरंच घरी नको सांगू? पण मला काय देणार सांग की. काका घरी सांगत नाही मी. खरंच नाही सांगणार. काका आज सोडा तुम्ही. ऐक की माझं, घरी सांगत नाही मी. सांग की मला काय देणार सांग की. अहो आपल्या गावातलं पोरग नाही ती, शेजारच्या गावचं असेल. त्या पोराबरोबर तुमच्या पोरीला पाहिली मी. काय सांग? अहो एक नंबरचं उणग पोरग आहे. हे बघ, तुला वाटते तसं खरंच काही नाहीये. तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना? बाबा तुम्हाला वाटते खरंच तसं काही नाहीये. मी काही चुकीचं केलेलं नाही. पण काही समजून न घेता, तिची बाजू काही मांडून न घेता कसं मारू शकतात यार? जिथं संवाद संपून तिचा का गैरसमज व्यापून टाकतो, तो एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो. प्रेम करणं गुन्हा आहे का? आणि मित्राच्या पोरीवर वाईट नजर टाकणाऱ्याचे आहे ना, हातपाय तोडले पाहिजे, खराब करायचे. एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा मुकट्यानं फक्त आपलं आपलं काम करत बसते. सगळ्यांची कामं. तिच्याकडे बघून कधीच वाटलं नाही का असं काहीतरी घडलं असेल तिच्या आयुष्यात? योगिता, प्रत्येक मुलीच्या लाईफ मध्ये असले किस्से होऊन जातात बरोबर. त्यांचे आई वडील असे नाही वागवत का त्यांना? सगळी माणसं इतकी वाईट नसतात ग. आपल्या मुलीचं चांगलं व्हावं ना ह्या विचारात जाऊन फक्त असे निर्णय घेऊन बसतात. त्याच्यावर त्या पोराचं काय मत होतं? तो म्हणाला, मी आहे कायम तुझ्या बरोबर. नक्की काय झाले? त्या दिवशी बाबांच्या मित्रांनी आपल्याला पाहिलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्याच्या आधी मी तुझी वाट बघत होते ना, तेव्हा पण तो आला होता. तरी ना मला धमकी दिली की मी त्याच्यासोबत नाही ना आले तर तू सगळं बाबांना सांगेल. मी घरी गेले तर तो माझ्या आधी घरी जाऊन थांबला होता. बाबांना आपल्याबद्दल सगळं कळलं आता, आणि मला मारलं पण सकाळी. ही माणसं ना खूप वाईट आहेत. आपण नको थांबायला इथं. यांना ना आपलं प्रेम कधीच कळणार नाही. मी काय मी तुझ्यासोबत. तुझा आहे ना विश्वास माझ्यावर? जाऊ दे, शांत. आपण जाऊया इथून. शांत. खरे
लय त्रास होतो. आपलं ज्याच्यावर जीवापाड प्रेम आहे तो आपल्यापासून लांब गेला. तुझी पण आहे की काय आता एखादी गावाकडची स्टोरी? आबा धावले असतील नळीवाली बंदूक घेऊन त्या मुलीच्या आणि मुलीच्या वडिलांच्या मागे, आणि त्याच्या लव्ह स्टोरीचा दी एंड केला असेल. काय ते एक वेळ परवडलं असतं. म्हणजे काय झालं होतं का? सध्या आपण छायाच्या स्टोरीवर फोकस करू. हा हा. काय झालं मग पुढे? पुढे काय, दोघांनी एकमेकांना प्रेमाच्या शपथी दिल्या, एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं म्हणाले, आणि त्यामुळे फाईन. अंत भरला तो सब भला. निदान शेवट गोड. नाही, शेवट कसा काय गोड झाला? अरे बघ ना, ते पळून गेले, त्यांनी लग्न केलं, आणि मग आलं लक्षात. हे दोघं घरातून लग्न करण्यासाठी बाहेर पडले. हा. मग तो मुलगा आता कुठे आहे? अरे खरंच की, मी गोष्टीत एवढा गुंतलो ना की माझ्याही लक्षातच आलं नाही. त्या पोराचं पुढं काय झालं योगे? आता छायाला तर भेटायला इथं कोण येत नाही, आणि त्यांनी लग्न केलं असतं तर ते एकत्र राहत असतील. म्हणजे त्या पोराच्या आणि छायाच्यात काहीतरी बिनसलं, आणि ते आता दोघं एकत्र नाही. बरोबर ना योगिता? म्हणजे असं काही झालं नाहीये ना, ते दोघं पळाले घरातून आणि नंतर मग त्यांना कोणीतरी शोधलं, काही लोकांनी मारलं. योगिता तू प्लीज सांग यार, प्लीज सस्पेन्स नको. एक मिनिट योगिता, त्या मुलाचं काय झालं पुढं, आणि कुठे असतो तो? इथेच असतो, ह्याच शहरात.